तर दसऱ्याला फोडलेले नारळ होते 2-3 ते असंच ठेवलं की बिघडून जाईल म्हणून या ओल्या खोबऱ्याचं काहीतरी करावं. आणि हे ट्रिक मी YouTubeवरती बघितली होती. असं गॅसवर ठेवायचं आणि आपोआप खोबरं निघतं बाहेर. तर खोबऱ्याचं मी काय करणार ते तर सांगते, पण त्याआधी हे बघा पोरं काय करतात. दसऱ्याला गाडीला लावलेला हार लिंबूच्या झाडावरती टाकला होता कोणीतरी, तर ते काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर तो हार काढला, पण तो हार त्यांनी त्यांच्या सायकलसाठी लावणार होते. पण हे खोबरं काढायची ट्रिक मला काय अशी आवडली नाही, कारण माझ्याकडून हे पूर्ण असं निघालं नव्हतं. तर आता मी करणार होते खोबऱ्याची बर्फी. त्यासाठी खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. नंतर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं. नंतर त्या तुपामध्ये थोडंसं खोबरं भाजून घेतलं 5 मिनिटासाठी. नंतर त्यामध्ये साखर ॲड केली, थोडीशी वेलची पूड नाही, पण वेलची चेचून घातली. साखर छान अशी मेल्ट झाली की त्यामध्ये दूध टाकलं. दूध जोपर्यंत आटून येत नाही तोपर्यंत थोडं थोडं हलवत राहायचं. नंतर एका प्लेटमध्ये तेल लावून त्यावरती टाकून मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं. थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. तर बघा मस्त अशी बर्फी तयार झाली होती. खूपच मस्त झाली होती टेस्टमध्ये. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. राधे राधे.